शेकडो वर्षांपूर्वीचे भूजल आपण उदरनिर्वाहासाठी वापरत आहोत। त्यामुळे भूजल पुनर्भरणात कमी पडू नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे। शेतातले पाणी वाहून जाऊ नये, ते पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तसेच पावसाळ्यात मातीची धूप होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जलतारा निर्माण करायला पाहिजे, असे मत उपजिल्हाधिकारी वाशिम कैलास देवरे यांनी मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तपोवन येथे झालेल्या छोटेखानी सभेत व्यक्त केले। सरपंच शरद येवले यांच्या अध्यक्षतेखाली 1 मार्च रोजी सकाळी ग्रामपंचायतमध्ये भूजल पुनर्भरण जलतारा सभा पार पडली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जलहक्क कार्यकर्ते सचिन कुलकर्णी हे उपस्थित होते। त्यांनी आपले विचार व्यक्त करताना तपोवन व पुंजाजी नगर हे गाव भूजल पुनर्भरण कार्यक्रमाचे मॉडेलिंग गाव म्हणून तयार होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला। काही वर्षांपूर्वी दुष्काळाने होरपळलेल्या या गावाने सामूहिक सहभागातून दुष्काळावर मात केली। आज जलसंपन्न गाव असले तरी भूजल पुनर्भरणाकरिता संपूर्ण गावकऱ्यांनी सामूहिकरित्या जल चळवळ राबवावी, यासाठी जलतारा ही उपाययोजना व्यापक प्रमाणात करावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी ग्रामस्थांना केले। याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिगंबर आव्हाळे, मंगरुळपीर।